हाय काय तर बघा इथे आमचा गणू संध्याकाळी मस्त तयारी केली आहे त्यांनी असं चालू आहे. त्याला मोबाईल पाहिजे, लॉक करून देत नाही. कसं करायचं तुम्हीच सांगा. बघा बघितलं असं असतं आमच्या गणूचा. नको त्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो. मोबाईल घेतो आणि फेकतो, बस एवढंच त्याला करायचं असतं. पण ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यावेळेला त्यांनी मागितली त्यावेळेला त्याच्या हातामध्ये पाहिजे. असो, गुड इव्हनिंग गाईज. तर आत्ता मी संध्याकाळी व्लॉग स्टार्ट करत आहे कारण की गणू आज झोपलाच नाही. दुपारी पण नाही झोपला, काय माहीत नाही. दुपारचा संडेला झोपतच नाही तो. मंडे टू सॅटर्डे बरोबर झोपतो पण संडेला झोपत नाही. सो तो नाही झोपला तर आम्हालाही झोप मिळत नाही, असं असतं. तर म्हटलं चला झोपलं तर पटकन इथे आपण माझी कामं आवरून घेते. सो मी इथे खिचडी लावली होती आणि त्याला दाल बनवली होती. आणि इथे नाश्त्याची आम्ही भांडी घासते, मी चहा पिला होता त्याची. सो आणि स्वयंपाकाची पण होते. तर मग म्हटलं पटकन भांडी घासून घेते. स्टील हा झोपलेला आहे तर मग पटकन दिवाबत्ती केली. दिवाबत्ती केल्याच्यानंतर मग मी फ्रेश झाल्याच्यानंतर आता आहे स्वयंपाक. गणू झोपलेला आहे पण मी नाही करणार, आता करणार आहे प्रियंका, कारण की आज संडे तर ती घरी असल्यामुळे ती आता स्वयंपाक करणार आहे. सो आता मी गणू उठायची वाट बघते. फायनली गणू उठलेला आहे. किती वाजता बघू शकता, 7:45 वाजता ना बाबी. ती आता होती ना गणू. गणू उठला. आता ते रात्री कधी झोपेल ते नाही माहिती, आणि किती वेळ घेईल झोपायला ते सुद्धा माहित नाही. हाय कर, हाय सगळ्यांना हाय कर. हाय कर, हाय कर, हाय कर बाबा. हाय कर, हाय. काहीच बघितलं तुम्ही, आता वाजले आहेत घड्याळामध्ये 11:40, तरी पण अजून तो झोपलेला नाहीये. बघितलं तुम्ही, नाचत होता. प्रयत्न चालू ठेवायचे झोपण्याचे, झोपेल तेव्हा झोपेल. काय करू शकतो, कारण की तो दुपारी न झोपल्यामुळे संध्याकाळी झोपला. सो आता तो लेटच झोपणार आहे. भाभी गुड नाईट कर. गणू गुड नाईट कर. काय करणार, असं होतं गाईज. आजचा दिवस असा होता. तर आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय.